तर गाइस फायनली आपला पिझ्झा रेडी आहे आणि ओव्हनमध्ये मस्तपैकी रेडी झाला आहे. तर आता बघूया, आता काढू. तर आई वाजतं एक नंबर येतं. तर आता काढून कट करणार आणि त्याच्यानंतर टेस्ट बघणार कशी आहे ती. तर चला डायरेक्ट आपण काढून घेऊया. तर नमस्कार मंडळी, माझं नाव विनू सरकर आणि आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत होतं. आज मी गेले नाही कॉलेज, तर आज इलो कंटाळू, तर घरातच राहुलं आहे. आणि थोड्या वेळापूर्वी बाजारात जाऊन इलो आहे. जरा भाजी आणून जाऊची होती आणि तो शूट करू नाही शकलो आहे, चार्जिंग पण कमी होती. आता इलो आहे मी शेतात, तर असं जरा एक फेरी मारून घेत आहे. आणि त्याच्यानंतर आता थोडा वेळ जेवचा टाईम झाला, तर जेवक जाणार आहे. भट हा रयच जवळच, तर भटाक जाणार आहे. तर चला, तर गाईस आता चाललो आहे. आज लवकर सुटली? होय. कशा काय वन वजन होता? वन वजन आता काय माहित नाही. त्याने तुका माहित आहे कशा शाळा सुटली आज लवकर? शाळा लवकर सुटली कशा? सुटली नाही, पळा निला नाही. हो, पळत दिलं त्यांच्याकडे होते ना भट जेवण म्हणून दिलं. चल बाबा कर. तर पोटभर जेवलंय आणि आता चाललंय घरात. तर पोट भरला चांगलाच आणि पोचलंय पण घराच्या. तर ह्या बघा, तर आता झाले संध्याकाळचे 7:45 आणि आता बसलोय जरा बेडवर येऊन. आणि जरा मधला शूट करून झाला नाही तर दुपारचा. आणि तर जरा चार्जिंग कमी होती मोबाईलला, चार्जिंगला लावलेलं आहे मोबाईल. तर आता शूट करून झाला नाही. आता बघूया, आता शूट करणार थोडंसं आणि त्याच्यानंतर एडिट करणार आणि त्याच्यानंतर ब्लॉग आपण अपलोड करणार. तर चला बघूया. तर गाईस आपल्याकडे आता पिझ्झा बेस आहे, तर आता पिझ्झा बनवणार आहे. तर शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे. आता टॅमॅटो पण नाही आहे घरात, तर हा आहे पिझ्झा सॉस आणि मेयोनीज. आणि लगेच आपण कांदा आणि कापून घेतो लगेच. पहिलं तर कॅमेरा सेटअप करतो, त्याच्यानंतर बघूया पिझ्झा. तर गाईस हा पहिला तर पिझ्झा बेस आहे, तो काढून घेत आहे. तर पॅकेजिंग तर येतात 2 रुपये, 2 रुपये नाही 2 बेस येतात. तर आता एक पहिला बेस काढून घेऊया आपण. तर फ्रीजमध्ये ठेवलं आहे, त्याच्यामुळे चिकटलं आहे. तर एक म्हणजे आपल्याला पडला आहे 10 रुपयानं आणि एक आहे म्हणजे अख्खं पॅकेट पडलं आहे 20 रुपयाला एक. आणि याच्यात येतात 2 पिझ्झा बेस, तर पाहू शकतात. पिझ्झा रेडी झाला हे बघा. फक्त आता ओव्हनमध्ये जाऊचा. ओव्हनवर पसार बघा किती आहे तो. आता ओव्हन चालू करतलं आहे आणि ठेवतोय पिझ्झा आतमध्ये. तर गाईस आतमध्ये पिझ्झा ठेवलं आहे आणि टाईम 10वर सेट करून ठेवतोय. आणि तोपर्यंत टाइमपास करते, बघते किती मिनिटात आता रेडी होता. तर
टाईम लागतो तो थोडं 10 मिनटं लागतील. तर रेडी झाल्यावर तुमका दाखवतो आहे. तर गाईस फायनली आपला पिझ्झा रेडी आहे आणि ओव्हनमध्ये मस्तपैकी रेडी झाला आहे. तर आता बघूया आता काढून. तर आई वाजतं एक नंबर येतं. तर आता काढून कट करणार आणि त्याच्यानंतर टेस्ट बघणार कशी आहे ती. तर चला डायरेक्ट आपण काढून घेऊया बाहेर. तर गाईस पिझ्झा तर तयार झाला आहे, पण जरा पाठच्या साईडला होता त्याच्यामुळे जरा हीट मारून जरा हा झाला आहे करपल्यागत आणि पुन्हा थोडा मस्त आहे. तर बघूया आता टेस्ट करून कसा लागतो आहे तो. गाईस लागतो आहे तो चांगला एक नंबर टेस्टी झाला एकदम. तो खाऊन भेटतो लगेच. तर आजचा ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका. तर चला बाय.